खानदेशात बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शेतात वर्षभर राबराब करणाऱ्या बैलजोडीला बैलपोळा सणाला सजविला जातो व गोडधोड खाऊ घातले जातो. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याने तो शेतकरी मातीच्या व पीओपीच्या बैलजोडी विकत घेऊन घरी बैलपोळ्याच्या सणाच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून बैलपोळा सण साजरा करीत असतो. त्यासाठी बाजारात मातीचे व पीओपीपासून बनवलेले बैलजोडी विक्रीसाठी चोपडा बाजारापेठेत दुकाने सजली आहेत. पूर्वी बैलपोळा सण 8-10 दिवस राहायचा, तेव्हापासून बाजारात दुकाने लागलेली असायचे. परंतु आता बैलपोळा सणाच्या आदल्या दिवशी व बैलपोळ्याच्या दिवशी 10 वाजेपर्यंत माती व पीओपीचे बैलजोडीला मागणी असते. पूर्वीसारखा व्यवसाय आत्ता होत नाही. पूर्वी मातीचे बैलजोडीला मागणी असायची, आता पीओपीची बैलजोडीला मागणी असते. पीओपीच्या बैलजोडी बनवण्यासाठी 1 ते 1.5 महिना आधीपासून कामाला लागावं लागतं. पारंपरिक व्यवसाय असल्याने हे काम आम्हाला करावं लागत असतं. संपूर्ण कुटुंब मेहनत करत असतो. पूर्वीसारखा व्यवसाय नसला तरी सण उत्सवाच्या 2 दिवस व्यवसाय होत असल्याचे विक्रेते सांगतात. कुठल्या याला मागणी जास्त आहे? चिनीला, पीओपीला. पीओपीला जास्त आहे. मातीला कमी झाली. मातीला कमी आहे. आधी मातीच्या बैलजोडीला मागणी होती, तेव्हा जास्त होती. आता कमी झाली. आता कमी झाली. आता फक्त किंचित लोक घेतात त्या मातीची छोट्या. अच्छा, कोणी घेत नाही. आणि विक्रीसाठी हे दुकान कधी लावलं? आजच लावलं. आधी किती दिवसाआधी लावत होते? आधी म्हणजे काय 5-6 दिवस लागत होता. मागणी बी जास्त होती, आता कमी झाली. मागणी कमी झाली. भाव वगैरे काय आहे यांचा? इथे काय 50, 70, 150, 400 रुपये. येत आहे घ्यायला शेतकरी वगैरे? घ्या नाही, अजून काही येत नाही. अजून काही आले नाही. उद्या परवा येतील. हे जे माल हे बैलजोडी जे कुठं बनवली जाते? घरी बनवलेली. घरीच बनवता? किती दिवस आधी सुरुवात करतात? 1.5 महिना झाला. 1.5 महिना आधी. पीचे का पीओपीचे? पीओपीचे. मागणी जास्त कशाला असते? मागणी कशाला असते जास्त? मातीचे नाही घेत आता. मातीचे बैल जोडी नाही घेत. नाही, पीओपीचे. पीओपीचेच. भाव करत असतील? भाव मग आपले 50, 60, 100, 150. अच्छा, नाही घेणारे बी भाव करत असतील? मग करतात ना दादा. करतात. एक भाव नाही देतात तीन कोणी नाही. आधी किती दिवस आधी दुकान लावत होते? आजच लावलं आम्ही. आज 2 दिन. नाही, पहिले किती दिवस आधी लावत होते? पहिले कुठला हो? म्हणजे ज्या वेळेस मागणी जास्त होती त्यावेळेस? नाही, आज बाहेर मागणी जाते. नाही नाही, आज सुरुवात आहे दुकान. आज सुरुवात आहे. अच्छा अच्छा. कुठून आणता हे माल? घरी बनवतो. घरी बनवता? किती दिवस आधी? किती दिवस लागतात बनवायला? बनायला 1.5 महिना. 1.5 महिना. पूर्ण मेहनत करून मग आता पहिलीसारखी विक्री होत नसणार? नाही, काहीच होत नाही. लावलेले किती दिवसापासून लावलेले आहे आणि लोकांची मागणी कशी आहे? दुकानात तसं आम्ही आजपासूनच लावले, पण पोळा 1 दिवस बाकी असताना तेव्हाच विक्री होते. आज तर अजून बार काही सुरुवातच आहे. एवढी काही आज काही नाही अजून तशी विक्री म्हणायचं. हे सगळे कुठले पीओपी आहे का मातीचे? पीओपीची आणि खालचे जे लाल आहे ते आपले मातीचे. मागणी जास्त कशाला असते? पीओपीला जे मागणी. पीओपीला मागणी असते. त्याच्यात फिनिशिंग असते थोडीफार, कलरिंग वगैरे
चांगले रंग बसतात त्याच्यावर. बरं. मातीवर तेवढी फिनिशिंग येत नाही म्हणून मातीची महाग काही जास्त नाही आहे मागणी. आधी किती दिवस आधी दुकान लावत होते पहिले? पहिले तर गण 8-1 दिवस पासून दुकानं लावत होते. आता तशी परिस्थिती नाही नाही, आता पहिल्यासारखं नाही राहिलं. उलट कमी होऊन गेली उलट विक्री कमी होऊन हो, गेली. हो. आणि हे कुठं बनवले जातात मग? मी बनवले स्वतः घरी. स्वतः. किती आधी सुरुवात करावं लागते? त्याचं महिना 1.5 महिना 2 महिन्यापासून सुरुवात असते. मग आपण जेवढं मेहनत करतो तेवढं आपल्या विक्री होते का? हा होऊन जाते, पण तसा पाहिजे तशी किंमत मिळत नाही. आपण जेवढी मेहनत केलेली आहे, जेवढा रुपये टाकलेले आहे, भांडवल सर्व विकत आणून मटेरियल, तेवढं पाहिजे तशी किंमत मिळत नाही. तरी पण मिळत नाही. ते आपलं जे पारंपरिक आहे त्यामुळे करावं लागतं. मग ते आपला व्यवसाय जो पारंपरिक म्हणून करावं लागतं. उद्योग जे आपला व्यवसाय जे. बरोबर. उद्या येतील घ्यायला असं वाटतं? हो, उद्या चांगली विक्री राहील. चांगली विक्री. उद्या पोळ्याच्या दिवशी 10 वाजेपर्यंत बरोबर. शक्यतोवर जेवढा माल बनवलेला असतो तेवढा विक्री होऊनच जातो. 2 दिवसात होऊन जाते. हो.